नमस्कार मित्रांनो, मगाची शीट मी परत तुम्हाला दाखवत आहे. कारण उजव्या साईडचे इन्व्हेस्टमेंट गेन्स जे आहेत ॲन्युअल CAGR तो काय तुम्हाला कदाचित नीट दिसला नसेल म्हणून. तर त्याच्यामध्ये सेन्सेक्स लार्ज कॅप यांना 15% CAGR आहे पर इयर लास्ट 17 वर्षाच्या डेटाप्रमाणे. पण इतर ETFsला किंवा इंडेक्सेसला तेवढा नाही आहे. इट मे बी 9% ऑर दॅट काइंड ऑफ थिंग्स विच इज नॉट गुड. सो इन्व्हेस्टमेंट केली आहे सेन्सेक्स आणि लार्ज कॅप आणि टिपिकली 2-3 अजून फंड्स ते चांगले आहेत इन्व्हेस्टमेंटसाठी की बाईट अँड कीप इट. बट रेस्ट ऑफ द थिंग्स यू हॅव टू डेफिनेटली ट्रेड. आणि या इंडेक्स फंडासुद्धा तुम्ही ट्रेड करू शकता. मोठ्या मोठ्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळालेल्या आहेत गेल्या काही वर्षांमध्ये. जशी 2007ला मार्केट पडलं, त्यानंतर 2011ला मार्केट पडलं, त्याच्यानंतर कोविडला मार्केट पडलं, 2016ला सुद्धा नोटबंदीला मार्केट पडलं, त्याच्यानंतर 20ला कोविड आणि त्याच्यानंतर आत्ता 21ला सुद्धा एकदा मार्केट पडलेलं आहे. तर या सगळ्या अपॉर्च्युनिटी तुम्ही घेतल्या तर त्या अपॉर्च्युनिटीची जी साईज आहे, ॲम्प्लिट्यूड आहे ती 300% ते 20% आहे. ओके, तर 300% वाढल्यानंतर तुम्ही नाही विकले तर तुम्ही मूर्खच समजायला पाहिजे स्वतःला. आणि 20%ला तुम्ही नाही विकलं तर ठीक आहे, आय कॅन अंडरस्टँड यू आर वेटिंग फॉर 25%. सो यू कॅन मिस दॅट राईट्स टू सेल आणि सेल ऑल. ओके, बी व्हेरी इंडिव्हिज्युअलिस्टिक अबाउट इट. ओके, आणि ब्रेवली यू शुड सेल ऑल. तर सेम कॅपिटल रोटेट करण्यात तर व्यापार आहे ना. नवीन कॅपिटल टाकून करण्यात व्यापार आहे, पण त्याच्यामुळे तुमचं प्रॉफिटेबिलिटी पण तेवढी वाढते का? तर नाही वाढत. तर त्यामुळे इंडेक्सेस विच इज द सेफेस्ट. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा मीडियम रेंज पर्सन जो आहे, मीडियम रिस्क पर्सन, ओके, ही माईट सेल विदिन जसे 50% जी रॅली झाली की तो विकून टाकेल. आणि जो बोल्ड पर्सन आहे, हाय रिस्क पर्सन, ही माईट वेट फॉर अप टू 75% ऑफ द रॅली. ओके, की आता बाद झालं, आता विकून टाकावे. या लोकांनी जरी विकले टाईमली तरीसुद्धा त्यांना हे जे शीट्स आहेत या बेसिसवर कॅल्क्युलेट केलेली आहे. आणि जो गेन आहे प्रत्येक डिपचा तो ॲव्हरेज गेन काढलेला आहे. ओके, काही डिपचा गेन आहे तो 300% आहे आणि काही डिपचा गेन आहे तो 20%चा आहे. राईट, कोविडचा गेन आहे तो 200% आहे. ओके, सेम थिंग 2007-08चा गेनसुद्धा 200% आहे. बाकीचे जे आहेत त्यांचं गेन कमी आहेत, किंवा आता 24चा पण गेन जवळजवळ 150% होता. सो या सगळ्यांचं मिळून जे सिग्मा आहे तर डिवायडेड बाय 9 असं करून तो जी पर अपॉर्च्युनिटी येते गेन ती 4% येते. राईट, पण ॲक्च्युअली इट इज टोटली इज 500% इन लास्ट 17 years. सो डिवायडेड बाय 9, so that is what come to 30% or 29 or 40%. Hope you understand this mathematics. It's simple. So all the best to you. Thank you.